गेल्या काही महिन्यांपासून मालेगावसह परिसरात भूमाफिया सक्रिय झाले। अनेक गोरगरीब शेतकरी तसंच शहरातील काही प्लॉट मालक यांच्या भूखंडांची परस्पर विक्री करून त्यांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातला जातोय। बनावट कागदपत्रे तसंच मूळ मालकाच्या जागी दुसरा कोणी उभा करून खरेदी विक्री सर्रासपणे सुरू आहे। यात महत्त्वाची भूमिका असलेल्या येथील निबंधक कार्यालय देखील कुठलीही खात्री न करता सदरचे व्यवहार करून देत असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जातोय। कार्यालयातील यंत्रणेच्या संगनमतानेच टोळ्या सक्रिय असल्याची चर्चा आहे। मालेगाव शहर तसंच परिसरात बनावट पद्धतीने मालमत्तांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत। मूळ मालकाच्या जागी बनावट व्यक्तीच्या नावे खोटी कागदपत्र तयार करून अनेक प्रकारच्या स्थावर मालमत्तांची खरेदी विक्री दस्त झाल्याचे प्रकार घडले आहेत। गेल्या काही महिन्यांपासून येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी देखील पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यावर ठोस अशा उपाययोजना होत नसल्यानं या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये। फसवेगिरी करणारे मोकाटच फिरताय। दिवसेंदिवस मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले, मात्र केवळ गुन्हा दाखल करून मूळ मालकांना न्याय मिळत नसतो। त्यांच्या वडिलोपार्जित जमिनींचा खटला न्यायालयात दाखल झाल्यामुळे त्यांना गरज असून सुद्धा तिची विक्री करत नसतो। सदर जमिनीबाबत न्यायालयात प्रविष्ट असलेला खटला सुरू असेपर्यंत त्यावर वाट पाहण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नसतो। अशा परिस्थितीत ज्यांनी जमीन अथवा प्लॉट बळकावला आहे त्याच्याच घशात ही मालमत्ता कवडीमोल भावात विक्री करण्यापलीकडे त्यांच्याकडे मार्ग नसतो। त्यामुळे खरेदी विक्री कार्यालयच संशयाच्या भोवऱ्यात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मालमत्ता खरेदी विक्री ही मूळ मालक न तपासता केली जाते असा आरोप करण्यात येतोय। खरेदी विक्री कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालये लाच प्रकरणी यापूर्वी अनेकदा चर्चेत आली। दरवर्षी मालेगाव येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याच्या घटना आजवर उघड झाल्या आहेत। त्यामुळे इथल्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबाबत नागरिकांनी संशय व्यक्त केलाय। खरेदी विक्री करतेवेळी बनावट कागदपत्रे तसंच मूळ मालक देखील दुसरा उभा केला जातोय। त्यामुळे पिढ्यानपिढ्या जमीन कसणाऱ्या मूळ मालकाला आपली जमीन विक्री झाल्याचं कळत देखील नाही। त्यामुळे व्यवहार होताना ज्याची जमीन अथवा प्लॉट आहे त्या मूळ मालकाचे आधार कार्ड तपासावं, त्याच्या हाताचे ठसे घ्यावेत, याशिवाय त्याच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP पाठवावा असं मत काही जाणकारांनी व्यक्त केलंय। न्यूज ब्युरो कसमध्ये अपडेट, मालेगाव।